संजय राऊत यांच्या दलालीमुळे उद्धव ठाकरे संपले. मंत्री गिरीश महाजन यांचा घणाघात. एकनाथ खडसेंचे डोके तपासण्याची गरज केली व्यक्त. खंडणी घेऊन टेंडर घेऊन भाजपाकडून पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे. ते काम करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांची दलाल म्हणून नेमणूक करण्यात आली. अशी जहरी टीका शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेला आता मंत्री महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी आजपर्यंत जेवढी राजकीय दिले आहेत तेवढी राजकीय दलाली तर आजपर्यंत कोणीही दिली नसेल. त्यांच्या या राजकीय दलालीमुळे उद्धव ठाकरेंची सेना संपली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांना आवरलं नाही तर यापुढे त्यांच्याकडे कोणी राहणार नाही असा दावा प्रत्युत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. आणि यावेळेस त्यांनी बोलताना जोरदार प्रत्युत्तर देत म्हटलं आहे की संजय राऊत हे ज्या पद्धतीने वागतात, त्यांनी ज्या पद्धतीने बडबड केली आहे, ज्या पद्धतीने त्यांनी उद्धव ठाकरेंना त्यांच्या शिवसेनेला शरद पवारांच्या मांडीवर नेऊन बसवलेलं आहे, काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवलेलं आहे आणि त्यामधून जे दलाली केली तेवढी दलाली तर आजपर्यंत राजकारणात कोणीही केली नसेल. त्यांनी ही राजकीय दलाली केल्यामुळे उद्धव ठाकरेंची पूर्ण सेना संपली आहे. आज त्यांच्याकडे कोणीही शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी त्यांना आवरलं नाही तर यापुढे त्यांच्याकडे कोणी राहणार नाही. शिवसेना जमीनदोस्त होणार असं प्रत्युत्तर मंत्री महाजन यांनी दिलं आहे. तसेच मी पक्षाचा पाईक आहे. गेली 35 वर्ष निवडून येतो आहे. 60 टर्म मी निवडून आलेलो आहे. मी कोण आहे काय आहे सगळ्यांना माहीत आहे. तर मी पक्षासाठी काहीही करेन. पक्षाच्या वाढीसाठी मी काम करेन. पण यांच्यासारखा पक्षाला रसताला नेण्यासाठी काही करणार नाही असा टोला महाजनांनी लगावला आहे. दलालीचा विषय कराल तर यांना गोरेगावच्या पत्राचाहीत काय केलं, किती दिवस हे जेलमध्ये राहिले असे टीकास्त्र डागत मला राऊत यांनी बोलायला लावू नये असंही महाजन यांनी म्हटलेलं आहे. जावाई पण म्हणतात की जावाई सुद्धा त्या ठिकाणी आतमध्ये होता, त्यातही माझा हात आहे. आता मला समजत नाही ईडीच्या त्या केसमध्ये, त्या भोसरीच्या केसमध्ये त्यांनी पैसे कुठून आणले, कुठे टाकले, जावाई का आत गेला हे सगळं त्यांना माहीत आहे. अजूनही त्या फाई सगळ्या जिवंत आहेत, त्यांनी गेलेल्या नाहीत. फक्त वरती दिल्लीश्वराच्या पाया धरायचे, तिथे लोटांगणं घालायचे आणि त्यांना काहीतरी माझी कारवाई थांबवा म्हणून तिथे रडायचं आणि इथे मोठ्या गप्पा करायच्या. आता बघू त्या फायलींचं काय होणार आहे. तर मी एकदा दिल्लीला जाऊन येतो. नहीं मला थोडा मागे हो बस. धारावी पुढे मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांना सर्व सुरुवातीपासून जेव्हापासून सर्व त्यांना माहिती आहे, तांत्रिक माहिती त्यांना सर्व आहे. त्या संदर्भामध्ये कुठेही नियमबाह्य काम केलं जाणार नाही, कुठलंही नियमबाह्य काम केलं जाणार नाही. आणि त्या ठिकाणी नियमाने जे असेल तांत्रिकदृष्ट्या तपासून तेच काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. काही जागा त्या ठिकाणी मुदतीसाठी कमी पडत असेल तर दुसरी जागा शासनाने देऊ केली असेल. त्यामुळे चुकीचं काय मला असं वाटत नाही. म्हणून नियमबाह्य त्या ठिकाणी काही केलं जाणार नाही. विरोधकांना चांगलं बघायचं नाही आहे आणि त्यांना फक्त जे चांगला मी करतो, जे वाईटच कसं आहे ते दाखवायचं आहे. स्वतः तर त्यांनी काही केलं नाही, उद्धवजींनी काही केलं नाही धारावीसाठी, आणि आता आम्ही करतो आहोत. हे कसं चुकीचं आहे. ही जमिनीच्या कशात घालतायत, मी त्याला फुकट देत आहे. मला वाटतं असे बिनबुडाचे आरोप करतात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.